Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. म्युच्युअल फंडला कमिशन किती लागतं? खूप वेळा हा प्रश्न विचारला जातो. खूप साऱ्या लोकांनी याची उत्तरही दिली असतील, पण कमिशन किती जातं हे आज या व्हिडिओमध्ये प्रॉपरली तुम्हाला सांगणार आहे. मला एक काल कमेंट आली होती आणि त्या कमेंटचं उत्तर म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहे. खरं तर त्या व्यक्तीचे खरंच मनापासून धन्यवाद की त्यांनी अशी काही कमेंट टाकली होती. कमेंट पण दाखवणार आहे आणि सगळंच काय करणार. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला किती कमिशन जात आहे, काय ते कमिशन जाणं तुमच्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे, नक्की काय केलं पाहिजे, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कमेंट अशी होती, सगळ्यात पहिली कमेंट अजून, सर याच्या अगोदर SIPने 25-30 वर्षात जो कॉर्पस तयार होईल त्यात एक्सपेन्शन रेशो किती असेल, म्हणजे खर्च किती जाईल, तो टॅक्सपेक्षा जास्त जातो, याबद्दल तुम्ही का बोलत नाहीत? कारण हे गुपित आहे का सेबीने तुम्हाला ही गोष्ट नाही रिटेलरला करू द्यायची नाही असं काही आहे का? कळू द्या ना सगळ्यांना की निप्पॉन फंडने ग्रोथ दिली, त्याबरोबर लॉंग टर्ममध्ये एक्सपेन्शन रेशो कंपाऊंडेड होऊन तो पण लाखाच्या घरात जातो. ते सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा इथं मांडलेला आहे की बाबा सेबी म्हणते का बोलू नका. तर याचं उत्तर आहे सेबी म्हणते सगळ्यांना ओरडून सांगा तुम्हाला किती पैसे मिळतात. इवन CDSL NSDSच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा किती कमिशन जातं हे प्रत्येक इन्व्हेस्टरला पाठवून दिलं जातं. हे क्लिअर राहू द्या. दुसरं, 25-30 वर्षाची गोष्ट करताय तुम्ही. मुद्दा असा आहे की पहिल्या 5 वर्षात इन्व्हेस्टर 89% लोक बंद करतात. चालू केलेला फंड जो आहे म्युच्युअल फंड तो बंद करून टाकतात. म्हणजे 11% पहिल्या 5 वर्षात लोक राहतात. खरं सांगायचं तर पहिल्या 5 वर्षात फक्त जो काही MFD आहे तो हमाली करत असतो. त्याला कुठल्याही प्रकारचे पैसे मिळतात असं मला वाटत नाही, पण ते पण मी तुम्हाला दाखवतो सगळं प्रॅक्टिकली. पहिले 5 वर्षात 89% गेले, म्हणजे 89 लोकांनी काढून घेतलं किंवा काय झालं, म्हणजे त्याच्यातनं काही पैसे उत्पन्न त्याला मिळालं असं नाही. उलट मे माइट बी खर्च सुद्धा निघाला का नाही मला सांगता येणार नाही MFDचा. पुढे 10 वर्षाचा जर विषय केला तर 10 वर्षामध्ये असं म्हटलं जातंय की बुवा 2 लोक टिकतायत. 11 मधली किती टिकतायत? 2 लोक टिकतायत फक्त अबाउट 10 इयर. खरं सांगायचं कंपाऊंडिंग सुरू होतं 5 वर्षानंतर, आणि 5 वर्षानंतर कदाचित इन्व्हेस्टरचे पण पैसे बनायला सुरुवात होतात आणि मे माइट बी ॲडवायझरला काही पैसे मिळायला सुरुवात होतात आणि तो 25-30 वर्ष थांबतो. हे एक मोठं गुपित आहे किंवा असं म्हणूयात की हे फार मोठं मिथ आहे. लोक 5-10 वर्ष सुद्धा पेशंटली इकडं थांबत नाहीत. माझं असं मत आहे की MFD वाले नुसतेच हमाली करतात. बरं, त्यांना पैसे मिळतात का? तर मिळतात. मोठी लोक जे असतात त्यांचा EM सायझेबल आहे, त्यांना चांगले पैसेही मिळतात. बरं, हे पैसे मिळतात कसे काय असतात त्याच्याबद्दलही आपण बोलू. पुढे त्यांचं होतं की निप्पॉन ग्रोथचा जर विषय घेतला तर निप्पॉन ग्रोथ नावाचा जो फंड होता 1995 साली, रिकमेंडेड नाही हा फंड, जस्ट चर्चा म्हणून आपण स्टडी पर्पजनी इथं विचार करतोय. त्याचा NAV पण मी दाखवणार नाही, काहीच नाही. निप्पॉन ग्रोथचा 10 रुपयाचा जो NAV होता, NAV, तो पुढे आता जर काढला तर 4200 वगैरे आहे. आता समजा इथं 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली असती, 10K, तर इन्व्हेस्टरचे साधारणपणे 42 लाख रुपये झाले असते. 42 लॅक्स, 10 लॅक्सचे कन्व्हर्टेड इंटू 42 लॅक्स. मजेचा पार्ट असा आहे की पहिली गोष्ट तर 1995ला म्युच्युअल फंड त्या इन्व्हेस्टरला सांगणं, त्याला समजवणं, आणि ती व्होलॅटिलिटी जर तुम्ही 95 ते 99चा कालखंड पाहाल तर हा फंड कन्सिस्टंटली निगेटिव्ह होता. म्हणजे 3 वर्ष या फंडनी कुठल्याही प्रकारचे रिटर्न जनरेट केले नव्हते. त्या 3 वर्षात ज्यांनी कोणी त्याला म्युच्युअल फंड त्या इन्व्हेस्टरला सांगितलं, त्या इन्व्हेस्टरने ते ज्यांनी सांगितलं होतं त्याचे डोक्याची केस ठेवली असतील का जागेवरती? किती त्याला कन्व्हिन्स करायला लागलं असेल, किती त्याला समजवावं लागलं असेल. ठीक आहे, प्रचंड मेहनत आहे असं नाही वाटत तुम्हाला? बरं, ठीक आहे, समजवलं सगळं. ह्यांनी सांगितलंच नसतं तर याच्या 10,000चे 42 लाख रुपये झाले असते का? सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं म्हणून यांनी केलं आणि झालं. आता याच्या बदल्यात त्याला किती पैसे मिळाले असू शकतात तर ॲव्हरेजली दाखवतो पण मी. माझ्या मते TR, टोटल एक्सपेन्सेस रेशो, हा AUM नुसार ठरलेला आहे. EM जसं जसं वाढत जातो जसं जसं TR कमी होतो. ॲव्हरेजली आजच्या तारखेला किंवा इथून पुढच्या काळात जर विचार केला तर MFDला किती कमिशन मिळेल, तर मला असं मत आहे माझं की 0.5% म्हणजे
50 पैसा वगैरे असं पुढच्या 5-10 वर्षात कमिशन असेल. आत्ता पण मी दाखवतो थोड्या वेळातच की किती एक्सपेन्सेस रेशो घेतात म्युच्युअल फंड कंपन्या किंवा काय. आता या 50 पैशांनी त्याला किती पैसे मिळाले असू शकतात, त्यावेळेला थोडं जास्त कमिशन होतं. नो डाऊट अबाउट दॅट की पहिल्या काळात 1-1.5% कमिशन होतं आणि इथं खूप चांगले पैसे मिळत होते असं म्हटलं तरी काय वावगं नाही ठरणार. पण आता मात्र या रेंजमध्ये ते कमिशन गेलेलं आहे. जरी मी गणित काढलं नाही याचं, पहिलं तर तुम्ही 2 आणि 5 हजाराची SIP करता, तुमचे सायझेबल पैसे बनायलाच जमाना जातो. तुमचे जर ₹1,00,000 असतील ना, ₹1,00,000 इन्व्हेस्टमेंट, तर 50 पैशांनी हे वर्षाचे म्हणजे किती मिळणार आहे का, ₹500 डिवायडेड बाय 12. म्हणजे टेंटेटिव्हली 500चे 12 केले तर 40, 45, 48, 40-45 रुपये, ₹40. ₹40 याला महिन्याला मिळणार आहेत. ₹1,00,000 तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही 5 हजाराची SIP केली तर किती मिळू शकते. आता हे झालं व्हर्बल बोलणं झालं. याला तितकंसं तुम्ही व्हॅल्यू देऊ नका. मी डायरेक्टली याच्यामध्ये जातो आणि तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली व्हॉट. आता मी इथं आलो, इथं काय आहे की तुम्ही जर बघाल, एकच मिनटं, हां, मी इथं रेग्युलर प्लॅन घेतलेत, रॅन्डम घेतलेले, काही अडचण नाही आहे. इकडे तुम्हाला TER दिसतोय, TER इथं TER दिसतोय 1.33, 1.65, 1.44, 1.88, 1.68. म्हणजे म्युच्युअल फंड तुमच्याकडनं रेग्युलर स्कीमला हे चार्ज घेत आहे. रेग्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये कोणाला तरी कमिशन मिळतंय अशा स्कीममध्ये हे जे एक्सपेन्सेस आहे ते म्युच्युअल फंड तुमच्याकडनं घेत आहे आणि याच्यातून तो जो MFD आहे त्याला काहीतरी देत आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की बुवा सगळेच उचलते आणि त्याला देते. तर आता हे झालं काय की रेग्युलर. आता याच्यामध्ये तुम्ही थोडंसं वरती गेलात इकडे, तर इकडे तुम्हाला रेग्युलरच्या ऐवजी मी डायरेक्ट करतो. आता पहिलं तर काय करा, डायरेक्ट करण्या अगोदर रेग्युलरचे रिटर्न बघून घ्या, काय लक्षात राहील ते बघा. 5 वर्षाचे रिटर्न बघूयात. 5 वर्षाचे पहिल्या स्कीममध्ये 22 आहेत, दुसऱ्या स्कीममध्ये 15 आहेत, 15, 14 असं काहीतरी दिसतंय. 3 वर्षाचं बघितलं तरी 22, 21, 22, 18. मग काय विशेष फरक आहे आणि काय काय होत आहे ते बघूयात. रेग्युलरला तुम्ही इथं आहात आणि इथं मी डायरेक्टला घेऊन गेलो तुम्हाला. सबमिट. आता सबमिट केल्यानंतर काय झालं, एक्सपेन्सेस रेशो जो होता तो जिथं 1.32, 1.66 वॉटेवर जे होता तो 65 पैसे, 86 पैसे, 60 पैसे, 45 पैसे झालेला आहे. इकडे रिटर्नला म्हणाल तर 0.5% फरक दिसतोय, चांगला 0.5% वाढलेला दिसतोय इकडे सगळीकडे. म्हणजे असं म्हणा की इथं पहिल्या केसमध्ये 65 पैसे हा डायरेक्ट आहे. आता 65 पैसे म्युच्युअल फंडवाले घेतात आणि त्याच्यावरचे डिस्ट्रीब्युटरला देतात असं आपण कन्सिडर करूयात. तर रेग्युलरमध्ये किती होतं इथं, एकच मिनटं, रेग्युलरमध्ये 1.33 आणि 65 ते घेतात, म्हणजे साधारणपणे 35 68 पैसे म्हणजे ॲडिशनल घेतले जातात तुमच्याकडनं. जर तुम्ही रेग्युलर थ्रू कोणाच्या थ्रू गेलात तर 68 पैसे जास्त घेतले जातात. एका स्कीमचं कंपॅरिझन करू, सगळ्यांचं करायला गेलं तर डोकं खूप तुमचंही फिरेल माझंही फिरेल. ₹1.33 मायनस 65 पैसे, बरोबर ना. रेग्युलरला किती घेत आहेत, 1.33 मायनस 65 पैसा इक्वल टू 68 पैसा वगैरे आहे. मग 68 पैसा असं समजा की डिस्ट्रीब्युटरला डायरेक्टली स्कीमवाले देऊन टाकतात 68 पैसे. अर्थात स्कीम इथं 50 पैसे वगैरे देत असणार, 68 पैसे वगैरे काही देत नाही. ठीक आहे, हे क्लिअर झालं की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला जे कमिशन मिळतं ते साधारणपणे ॲव्हरेजली 50-60 पैशाच्या रेंजमध्ये मिळतं. बाकी पण तुम्ही कंपॅरिझन केलं तर हे अशाच पद्धतीचं सगळं आहे. आता मुद्द्यावरती येऊ की बाबा हे हक्क आहे का त्या माणसाचा कमिशन घेण्याचा, दिलं पाहिजे का तुम्ही त्याला कमिशन किंवा नाही दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला पहिलं तर म्युच्युअल फंड काय माहीत नाही, मार्केट काय माहीत नाही, तुम्हाला एक विश्वास देण्यासाठी कोणाची तरी गरज आहे. मग इथं तुम्हाला 2 प्रकारे लोक गाईड करू शकतात. एकाला म्हणतात RIA. RIA म्हणजे रिसर्च इन्व्हेस्टमेंट अनालिसिस वगैरे असं काहीतरी नाव, लॉंग फॉर्म आहे. RIA शोधून काढा. हा व्यक्तीला अलाउड आहे की तो तुमच्याकडनं, म्हणजे ह्या 2 लोकांच्या मदतीने तुम्ही करू शकता. एक RIA आणि दुसरा MFD. ह्या दोघांच्या मदतीशिवाय तुम्हाला म्युच्युअल फंडला इन्व्हेस्ट करणं त्याबरोबर तुम्हाला माहिती कोण देणार ना याच्याबद्दलची. ठीक आहे, RIA त्याचा स्वतःचा रिसर्च करेल, तो तुम्हाला देईल. म्युच्युअल फंड MFD काय करेल,
फंड हाऊसचं जे काही इन्फॉर्मेशन आहे, फंड हाऊसचे मार्केट आउटलुक असतील, मार्केट व्ह्यू असेल, काय जे काय महाग वाटतंय स्वस्त वाटतंय तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्कीमचे फीचर जे फंड हाऊस त्याला देते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. MFD एक इन्फॉर्मेशन आहे. दुसरा, आता याला किती चार्जेस, हा किती घेतो, तर हा वर्षाला घेऊ शकतो .05 to 2.5 म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला एवढे तो चार्जेस घेऊ शकतो. आता तुम्ही जर 5,000ची SIP करत असाल ना, तर 5,000वरती तो खरंच त्याला वेळ आहे का तुमच्यासाठी रिसर्च करायला? 10,000ची SIP करा तर खरंच वेळ आहे. मग तो फी पण चार्ज करू शकतो आणि फी चार्ज करू शकतो तो अप टू 1,51,000 रुपयापर्यंत. कोणी तुमच्यासाठी रिसर्च करायचं जर म्हटलं ना, तर माझं असं मत आहे की चांगला RI आहे तर 25,000च्या वरतीच फी घेईल तुमच्याकडनं. त्याच्या आतमध्ये त्याच्याकडे वेळही नाही, तो फालतू तुमच्यासाठी 5-10 हजारासाठी काही करायला पण तयार नाही. मग याला 25,000 रुपये देऊन 25,000ची SIP करण्याची तुमची मानसिकता आहे का? बरं, दरवर्षी द्यायच्यात. इफ यू वॉन्ट टू अर्न कन्सिस्टंट रिटर्न, कन्सिस्टंटली रिसर्च पाहिजे किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे मार्केटबद्दलची, तर यू मस्ट पे हिम मिनिमम 25. चांगला RI आहे तर तुमच्याकडनं याच्यापेक्षा कमी घेणार नाही. मी म्हणतो त्यांनी 50 पैसे घेतले, तुम्ही जे चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि पण मी म्हणतो चांगला RI आहे तुमच्याकडे 1% लेस घेणारच नाही. 1% लेस घे. मी स्वतः RIA बनवू शकतो. मी आत्ताच ते तुमचे SIFची एक्झाम क्लिअर केलेली आहे. माझ्या राजेंद्र आहेत, त्यांनी रिसर्च अनालिस्टची एक्झाम आम्ही दिलेली आहे. म्हणजे आम्हाला RIA मिळू शकतं. प्रॉब्लेम असा आहे की तुमची मानसिकता आहे का फी देऊन ॲडवाईस घ्यायची. डॉक्टरांची फी देऊन ॲडवाईस घ्यायला तयार आहे तुम्ही वकिलाची ॲडवाईस घ्यायला तयार आहे फी देऊन, पण तुमची इन्व्हेस्टमेंटला मानसिकताच नाहीये फी देऊन काय करायची, म्हणून आम्हाला MFD म्हणून काम करायला लागतं. बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की आम्ही जगतोय किंवा काय करतोय. डेफिनेटली, अर्थात तुमच्या सगळ्यांच्यामुळेच आमचा कंपनी चालते, सगळं काय बरोबर आहे. बाकीच्यांचं पण तसंच असेल असं माझं मत आहे. प्रांजळपणे जे लोक माझ्यावर विश्वास करतात त्यांच्यामुळेच माझी कंपनी आहे, याच्याबद्दल मी काय डाऊट शंका घेणार नाही. पण मित्रांनो, मी आजच्या तारखेला एवढं कमवलंय की मला इथून पुढं नाही काम केलं, नाहीही बडबड केली तरी मला काही फरक पडत नाही. देवकृपेने एवढं झालंय की आय एम फायनान्शियली फ्री. आणि मला वाटतं माझ्यासारखे बरेच MFDs आहेत, बरेच RI आहेत जे फायनान्शियली फ्री आहेत. आज जे काही चाललंय ना, फक्त आणि फक्त अवेअरनेस आणण्यासाठी, जी गोरगरीब जनता आहे त्यांना पुढे आणण्यासाठी. कारण श्रीमंत लोक तर ॲडवाईस शिवाय काम करत नाहीत. त्यांना माहिती आहे डेलिगेशन केल्याशिवाय काही खरं नाहीये. दे आर डेलिगेटिंग देअर वर्क. पण गरीब लोकांची मानसिकता काय की नाही, मला पैसे वाचवायचे, वाचवा. बरं, हे MFD मुळे तुमचे जास्त पैसे वाचतात, कारण तुम्हाला अप फ्रंट काय द्यायचंच नाहीये. मार्केट खाली असताना काय RI तर तुमचं मार्केट खाली असेल वरी असेल, पैसे मिळत न मिळत त्याला चार्ज तुम्हाला द्यायला लागेल. बरं, MFDला पैसे कधी मिळतील? जेव्हा तुमचे पैसे बनतील तेव्हा त्याला पैसे मिळतील. अर्थात इथं खूप साऱ्या वेज आहेत, पण तुमचे जास्त पैसे बनले तर MFDला सुद्धा चांगले पैसे मिळू शकतात. नो डाऊट अबाउट दॅट. मगाच्या केसमध्ये 10,000चे 42 लाख रुपये झाले. बरं, याच्या बदल्यात किती पैसे मिळाले असतील त्या MFDला? 2 लाख 3 लाख मिळू द्यात की. प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुमचे बनले तेव्हा त्याला मिळाले ना, तुमचे बनलेच नसते तर मिळाले असते का? बरं, टॅक्सेस त्यावेळेला तर टॅक्स नव्हताच. म्हणजे आता 2018 पासून मला ते इम्प्लिमेंट केलं आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, नाही तर अदरवाईज देरवर नो टॅक्स. म्हणजे जे काही त्यांचं मग असं कमेंट होतं त्याच्यावरती. मला असं म्हणायचं आहे की ह्याने 1% जर चार्ज केला तर तुमचं ॲक्च्युअल चार्ज किती जातो याचं जर गणित करायचं म्हटलं तर किती येते? तर इथं रेग्युलरला गेलो मी 1.33 आहे, ठीक आहे. आणि इकडे जर तुम्ही गेलात तर डायरेक्टला मी असं म्हणतो की बघा, गुरुशिवाय ज्ञान नाही, किंवा तुम्हाला लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करायची, तुम्हाला मार्केटबद्दल माहीत नाही, व्हॉलॅटिलिटी बद्दल माहीत नाही, तुम्हाला प्रॉडक्टबद्दल माहीत नाही, तर यू मस्ट हॅव समवन. डायरेक्ट करणार, 4 दिवस करणार, मज्जा जुम्मा मार्केट थोडंसं व्हॉलॅटाईल झालं की तुम्ही निघून जाणार, वेल्थ क्रिएट करत नाही. सो डायरेक्टला किती आहे मी जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. बाकी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन पर्पजच आहे, नाही तुम्ही म्हणाल मी काहीतरी तुम्हाला पॉईंट आउट. 65 पैसे हे घेतोय डायरेक्टला आणि 1 रुपया RIAचं पकडा, 1.65 झालं, जिथे 1.33 मध्ये तुम्हाला रेग्युलर स्कीम मिळायला लागले. 30-40 पैसे तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये. माझं असं मध्ये मोठ्या लोकांनी डेफिनेटली RIA कडे गेलं पाहिजे, MFD कडे नाही गेलं पाहिजे. पण जे सामान्य लोक आहेत त्यांना MFD शिवाय पर्याय नाही आहे. उगीच स्वतःची आणि इतरांची फसवणूक करू नका. आणि साधं सोपं मी हमेशा म्हणतो, ते हे माझ्याकडे फोन आहे, आय थिंक हा मी 1.65 ला घेतला होता. मग आता रिसेंटली कुठेतरी बातमी वाचली, तुम्ही पण वाचली असेल, की हा फोन 35,000 बनतो. 35,000 आयफोन आहे, प्रोब्रिय काहीतरी आहे, ते 35,000 बनतो. मी 1.65 ला घेतला, म्हणजे 1 लाख रुपये तर मी ते कंपनीने माझ्याकडनं कमवलेच. मग त्याचं थोडं कंपाऊंडिंग करून बघा ना. त्याचं जर मी 30 वर्ष कंपाऊंडिंग केलं नाही 1 लाखाचं, मी मला वाटतं 4-5 वेळा मला आयुष्यात फोन बदलायला लागत असेल. हां, स्क्रीन दिसते. मी 1 लाख रुपये कंपाऊंडिंग केले. बरं, याला दिलेलं फक्त
जे कमवलं माझ्याकडनं कंपनीने 1,00,000 रुपये 12%, यात जर कंपाऊंडिंग केलं 30 वर्षात, तर मला माहिती आहे की कंपनीने पैसे कमवलेत माझ्याकडनं, त्याचं 30 लाख रुपये कंपाऊंडिंग होतं. जिथं पैशाचं वाटूळ होतंय, झिरो होणार आहे याचे पैसे. तिथं तुम्ही 1,00,000 रुपये त्या कंपनीला कमवायला देऊन कंपाऊंडिंग 30 लाख रुपये इकडे घालवायला तयार आहे. 30 वर्षाचं गणित करताय ना तुम्ही. बनलं तर काय नाही, 30 वर्षांना हा फोनही नसेल. बरं, तुम्ही कार घेता, 10 लाखाच्या कार मागे 2-3 लाख रुपये कंपनी कमवत नसेल का? बरं, डिव्हॅल्युएट होते. 20-30 वर्षांनी ती कार तुम्हाला आनंद देणारच नाहीये. बरं, तुम्ही म्हणाले याचा उपभोग घेतोय, मी दिलेत पैसे पण मी उपभोग घेतोय. मग हे जे पैसे बनले 42 लाख रुपये निप्पॉन ग्रोथमध्ये, त्याचा उपभोग काय मी घेणार आहे? तो एवढी घेणार आहे? कोण घेणार आहे त्याचा उपभोग? तुम्हीच घेणार आहे ना. हॅलो, बघा, ह्या टॅक्सच्या नावाखाली आणि हे जे काही गणित चाललेत त्याच्या नावाखाली तुम्ही स्वतःला फसवू नका. मला साधं सोपं कन्क्लुजन याच्यात सांगा. हा, मिळाले असतील त्याला 2-3 लाख रुपये, डेफिनेटली मिळाले असतील. त्याचं मॅथमॅटिक करायला माझ्याकडे काही कॅल्क्युलेटर नाही आता, नाहीतर मी तुम्हाला ते पण करून दाखवलं असतं. म्हणजे जर मी शेवटच्या वर्षी 40 लाख रुपये झाले तेव्हा जर त्याचं 50 पैशांनी गणित काढलं, तर त्याला पैसे मिळाले असतील त्या वर्षामध्ये, असं म्हणूया की 1,00,000ला 500, तर 10 लाखाला 5,000 आणि 40 लाखाला 20,000 रुपये त्याला वर्षात मिळाले असू शकतात. मॅथमॅटिक मे माइट बी 19-20 असेल. मग काय हरकत आहे मला सांगा. तुम्हाला जर 42 लाख रुपये 40 लाख रुपये त्या माणसाने करून दिलेत 10,000 रुपयाचे, तर त्याला जर 40 लाखावरती मी गणित काढलं तर 20,000 रुपये त्याला मिळाले. तुम्हाला प्रॉब्लेम काय? त्या वर्षात मिळाले, ते एका दिवसात नाही किंवा महिना पण नाही. तुम्हाला अडचण काय? बरं, तुम्ही काम करता, तुमच्या लय ओळखीचे लोक आहेत, म्हणजे तुमचा मालक तुमच्या ओळखीचा, उद्यापासून त्यासाठी फुकट काम करा. बरं, करताय का बघा. बरं साहेब, मी इथं उभा राहिलो, हा स्टुडिओ आहे, हे आहे, हा स्टुडिओ बनवायला 10 लाख रुपये खर्च झाला. कॅमेरा जो तुम्ही वापरतोय ना मी, त्याचं 1,00,000-1.5 लाख रुपये, असे माझ्याकडे 2-3 कॅमेरे आहेत. माझ्या समोर जो माणूस उभा आहे ना, त्याला सॅलरी द्यायला लागते, त्याचं करिअर आहे. माझ्याकडे फक्त मार्केटिंग आणि हे डिजिटल साठी 1,00,000 रुपये सॅलरी माझी जाते. ठीक आहे, म्हणजे बाकी सोडून द्या, सर्व्हिसेस तर भागच सोडून द्या. मग मला सांगा, हे सगळं दान धर्मापोटी कोणी करणार आहे का? विन विन सिच्युएशन पाहिजे. तुम्ही जिंकाल तर आम्हाला पण जिंकू द्या, या लोकांना पण जिंकू द्या. बरं, हे काम आहे. प्रत्येक वेळेला माप काढून तुम्ही स्वतःच तर फसवणूक करताच आहे, इतरांना डिमॉरलाइज करताय. अतिशय महत्वाची गोष्ट, तुमच्या बरोबर कोणी नाहीये. ठीक आहे, इन्व्हेस्टर कोणी नाही. तुमचा फायदा का नुकसान काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तर तुम्ही डायरेक्ट गेलात, काही अडचण नाही, जाऊ शकता. ज्याला नॉलेज आहे त्यांनी तर केलंच पाहिजे. डायरेक्ट गेलात आणि तुम्ही 10 वर्षासाठी तुमच्या मुलाचं शिक्षण पैसे टाकलेले आहेत आणि तुम्हाला मार्केट महाग आहे स्वस्त आहे हे काहीही कळत नाही, कोणी इन्फॉर्मेशन देत नाही, कोणी रिसर्च करत नाही. इन दिस सर्कमस्टन्सेस खरं तर मार्केट 10व्या वर्षी जेव्हा तुम्ही पैसे काढायला जाल, मे माइट बी करोना आलेला असेल, इंडिया पाकिस्तान चीन भारत झालेला असेल, मला माहित नाही काय, आणि पैसे तुम्ही बनताना बघितले पण धाड करणं मार्केट खाली असेल, हातात काय पडलं म्हणजे तुम्ही नुसते रिटर्न बघितले, आणले नाही घरी. बघा इथंच जर समजा एमएफडी आहे, एमएफडी काय करेल? एमएफडी काय करतो? म्युच्युअल फंड हाऊसेस एमएफडी साठी मार्केट आउटलुकचे सेशन घेतात. म्हणजे मार्केट आता काय पोझिशनला वाटतंय, किंवा ते सरळ सांगतात बाबा आता आम्ही आता स्मॉल कॅपमध्ये पैसे घ्यायचे बंद केले, आम्ही हे डिफेन्स सेक्टरमध्ये पैसे घ्यायचे बंद केले, किंवा लय ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे, लमसम पैसे घेत नाही. इन शॉर्ट ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, हा जो एमएफडी आहे तो त्याच्या क्लायंटपर्यंत पोहोचवतो. तो त्याला सांगतो की बाबा हे पैसे घेत नाही, त्याचा अर्थ असा आहे की हे महाग झालेलं आहे. आपली पण म्हणजे तुमचं तो स्कीम आहे, मे माइट बी फंड मॅनेजरचा हा व्ह्यू आहे किंवा फंड हाऊसचा हा व्ह्यू आहे का, व्हॉट यू थिंक. आणि मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की पैसे काढू शकता. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, रिटर्न आहे ना, मे माइट बी टॅक्स प्लॅनिंग तुमचं होऊ शकतं, गोल बेस तुम्हाला मदत होऊ शकते. चल खूप सारी मदत, खूप सारे पैसे. मी असं म्हणतो की तुम्ही डायरेक्ट गेलात, चला काय म्हणतात ते इंडेक्स फंडमध्ये तुम्ही डायरेक्ट गेलात, काही अडचण नाही. इंडेक्स फंडनी तुम्हाला 10-12% जनरेट करून दिले. मी काय पकडतो की 10,000ची SIP आहे उदाहरणार्थ, काय होऊ शकतं पॉसिबिलिटी सांगतो, होईलच असं नाही. तर 10,000ची SIP तुम्ही 30 वर्ष करता, तुम्ही 30 वर्षाची गोष्ट केली, तुम्ही 12% रिटर्न तुम्ही डायरेक्टमध्ये जाऊन काढले, तर 3 कोटी. चांगले आहेत का? खूप चांगले आहेत, काय अडचण नाही. आणि एक MFD किंवा RIA तुमच्याबरोबर होता, ज्याच्या मार्गदर्शनामुळे 2-3% तुम्हाला राईट एंट्री एक्झिट मिळाली, किंवा तुम्हाला फंड हाऊसेसचा व्ह्यू चांगला मिळाला, म्हणून तुमचे 15% झाले, 2-3%चा फरक पडला, अल्फा जनरेट झाला. तर हे 3 कोटीच्या ऐवजी 5.5 कोटी होतात. 2-3% कंपाऊंडिंगनी वाढलं. साठी तुमच्याकडे RIA आहे किंवा MFD आहे, नॉलेज ठेवतात त्याच्या सेगमेंटमधलं, तर हे लोक तुमचे 2-3% रिटर्न वाढवणार. म्हणजे तुमच्या 2.5 कोटी रुपये इथं वाढले, याच्या बदल्यात त्याला 5-10 लाख रुपये मिळाले. तुमच्या पोटात नाही दुखायला पाहिजे. गाड्या घेता, काही जे काही घेता ना, तिकडे सगळीकडे कमिशन देता,
ते पैसे डिव्हॅल्युएट करतं, इथं वेल्थ क्रिएट होते आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पैसे देणार नाही तर तुम्ही श्रीमंत होऊ शकणार नाही. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल सगळ्यांचा रिप्लाय पाहिजे. ज्या लोकांनी फक्त लोकांना पैसे मिळतात म्हणून मी गरीब राहणार आहे असं ठरवलंय, म्हणजे ते स्वतःच अक्कल लावत आहेत, अशा लोकांना नक्की हा व्हिडिओ सेंड करा. व्हिडिओ आवडला नाही आवडला मला माहीत नाही, पण मी सत्य तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे माझं कुठलंही मत नाही आहे. ठीक आहे, माझं साधं सिंपल मत होतं की यार याच्याबद्दल बोललं पाहिजे का, तर सगळ्यांनी बोललं पाहिजे, हरकत नाही. 2 रुपये मिळवण्यासाठीच काम केलं पाहिजे. विन विन, तुम्ही जिंकलात तर मी पण जिंकलो पाहिजे, मी जिंकलो तर तुम्ही पण जिंकले पाहिजे, कुणीही इथं हारलं नाही पाहिजे. विन विन सिच्युएशन असलीच पाहिजे. जिथं तुम्ही काम करता तिथं पण विन विन सिच्युएशन, मालक पण पैसे कमवतो, तुम्ही पण कमवताय, म्हणूनच चाललेलं आहे. सगळीकडेच जगण्यासाठीची ही धडपड आहे असं म्हणा, किंवा बऱ्याचशा गोष्टी. सो व्हिडिओ आवडला आहे तर लाईक शेअर नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.